नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जो वॅकन्सी घेऊन आलेलो आहे. महाराष्ट्र शासन समाज कल्याण विभागामार्फत आजची वॅकन्सी निघालेली आहे. वेतन तुम्हाला या ठिकाणी 25,500 ते 1,22,800 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिलं जाणार आहे. तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघंही या ठिकाणी अर्ज करू शकता. शैक्षणिक जे आहे या ठिकाणी तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल किंवा पदवी उत्तीर्ण तुम्ही असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी 31 डिसेंबर 2024 या ठिकाणी आहे. अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या कुठल्या पदांसाठी वॅकन्सी निघालेली आहे, वयोमर्यादा तुमची या ठिकाणी काय आवश्यक असणार आहे, त्याचबरोबर इतर पात्रता तुमची या ठिकाणी काय लागणार आहे, या संदर्भातील या ठिकाणी डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विषयक सहाय्य विभाग यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यासाठी, तर त्यावरती आपण आलेलो आहे. तर स्टेप बाय स्टेप सर्व काही माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक या पदासाठी निघालेली आहे. या पदासाठी एकूण 5 पदांची वॅकन्सी या ठिकाणी आहे. रिझर्व कॅटेगरीनुसार वॅकन्सी ज्या आहेत आपण या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता. त्यानंतर समाज कल्याण निरीक्षक या पदासाठी एकूण या ठिकाणी 39 पदे या ठिकाणी आहेत. आरक्षण या पदे आपण स्क्रीनवरती बघू शकता. त्यानंतर गृहपाल किंवा अधीक्षक वॉर्डन महिला या पदासाठी एकूण 92 वॅकन्सीज या ठिकाणी निघालेल्या आहेत. त्यानंतर गृहपाल किंवा अधीक्षक वॉर्डन सर्वसाधारण या पदासाठी 61 वॅकन्सीज या ठिकाणी आहेत. त्यानंतर उच्च श्रेणी लघुलेखक या पदासाठी एकूण 10 वॅकन्सीज या ठिकाणी निघालेल्या आहे. निम्न श्रेणी लघुलेखक या पदासाठी एकूण 3 वॅकन्सीज या ठिकाणी निघालेल्या आहेत. त्यानंतर लघु टंकलेखक म्हणजेच स्टेनोटायपिस्ट या पदासाठी 9 वॅकन्सीज या ठिकाणी निघालेल्या आहेत. वेतन जे आहे या ठिकाणी तुम्हाला उच्च श्रेणी लघुलेखक या पदासाठी 44,900 ते 1,42,400 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिलं जाईल. गृहपाल किंवा अधीक्षक महिला या पदासाठी 38,600 ते 1,22,800 रुपये इतकं दिलं जाणार आहे. त्यानंतर गृहपाल किंवा अधीक्षक सर्वसाधारण या पदासाठी देखील सेम वेतन या ठिकाणी आहे 38,600 ते 1,22,800 रुपये. वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक या पदासाठी देखील तुम्हाला 38,600 ते 1,22,800 रुपयाच्या दरम्यान वेतन असेल. निम्न श्रेणी लघुलेखक या पदासाठी तुम्हाला 41,800 ते 1,32,300 रुपयाच्या दरम्यान वेतन असेल. समाज कल्याण निरीक्षक या पदासाठी तुम्हाला 35,400 ते 1,12,400 रुपयाच्या दरम्यान वेतन असेल. लघु टंकलेखक या पदासाठी तुम्हाला 25,500 ते 81,100 रुपयाच्या दरम्यान वेतन या ठिकाणी असेल. वयमर्यादा जी आहे तुमची 31 डिसेंबर 2024 या ठिकाणी काउंट केली जाणार आहे. या ठिकाणी सर्व पदांसाठी तुम्हाला किमान वयमर्यादा जी आहे 18 वर्षाची या ठिकाणी आहे, आपण स्क्रीनवरती बघू शकता. आणि कमाल वयमर्यादा जी आहे ती देखील या ठिकाणी मागास वर्गासाठी 38 वर्षाची आहे. आणि मागासवर्ग आणि आर्थिक दुर्बल घटक यांच्यासाठी 43 वर्षापर्यंतची या ठिकाणी कमाल वयमर्यादा या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यानंतर प्रावीण्यप्राप्त खेळाडू जे असतील त्यांना 43 वर्षापर्यंतची या ठिकाणी वयामध्ये सवलत देण्यात येणार आहे. दोन्ही कॅटेगरीमधून या ठिकाणी सेम सवलत या ठिकाणी आहे. माजी सैनिकांना 38 वर्ष सेवा कालावधी प्लस 3 वर्ष सवलत या ठिकाणी असेल मागास वर्गासाठी. आणि मागासवर्गीय आणि आर्थिक दुर्बल घटकसाठी 43 वर्ष सेवा प्लस 3 वर्ष या ठिकाणी कालावधी तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे. प्रकल्पग्रस्तांना 45 वर्षापर्यंतची वयामध्ये सवलत असेल. अंशकालीन कर्मचाऱ्यांना देखील 55 वर्षापर्यंतची सवलत आहे. दिव्यांग उमेदवारांना 45 वर्षापर्यंतची सवलत वयामध्ये या ठिकाणी दिली जाणार आहे. शैक्षणिक अर्थ जे आहे या ठिकाणी तुमची गृहपाल किंवा अधीक्षक सर्वसाधारण किंवा गृहपाल अधीक्षक महिला या पदासाठी कुठल्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य म्हणून मान्य केलेली शारीरिक शिक्षण विषयातील शासनमान्य पदवी असल्यास प्राधान्य तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल. त्या व्यतिरिक्त या ठिकाणी तुमच्याकडे MSITचे संगणकाकरता किंवा समतुल्य कुठलंही एक सर्टिफिकेट या ठिकाणी असणं आवश्यक आहे. त्यानंतर वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक या पदासाठी शैक्षणिक अर्थ जे आहे तुमची या पदासाठी देखील कोणत्याही शाखेची पदवी किंवा समतुल्य या ठिकाणी शैक्षणिक अर्थ तुमची असणं आवश्यक आहे. सोबत MSIT किंवा इतर सर्टिफिकेट कॉम्प्युटर संदर्भातील तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. समाज कल्याण निरीक्षक या पदासाठी देखील कोणत्याही शाखेची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने ग्राह्य धरले जाईल असे समतुल्य शैक्षणिक अर्थ तुमची या ठिकाणी
असणं आवश्यक आहे. सोबत MSc सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. त्यानंतर उच्च श्रेणी लघुलेखक या पदासाठी शासनमान्य माध्यमिक शालांत परीक्षा बोर्डाची 10वी उत्तीर्ण तुम्ही असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर उच्च श्रेणी लघुलेखक इंग्रजीमध्ये तुमचा वेग जो आहे 120 शब्द प्रति मिनिट लघुलेखनाची परीक्षा तुम्ही उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. किंवा उच्च श्रेणी लघुलेखक मराठीसाठी शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्राची 120 शब्द प्रति इंग्रजी लघुलेखनाची परीक्षा तुम्ही उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तुम्ही जर आणि इंग्रजी आणि मराठी दोन्ही अशा परीक्षा उत्तीर्ण जर असाल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिलं जाणार आहे. टंकलेखनाचा वेग तुमचा इंग्रजीमध्ये 40 शब्द प्रति मिनिट आणि टंकलेखनाचा मराठीचा वेग 30 शब्द प्रति मिनिट या ठिकाणी असणं आवश्यक आहे. सोबत MSc किंवा समतुल्य कॉम्प्युटर संदर्भातील अर्हता तुमची असणं आवश्यक आहे. त्यानंतर निम्न श्रेणी लघुलेखक या पदासाठी देखील तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल. सोबत लघुलेखनाचा तुमचा इंग्रजीचा वेग जो आहे 100 शब्द प्रति मिनिट असेल आणि उच्च श्रेणी लघुलेखनामध्ये मराठीचा तुमच्याकडे वेग जो आहे 100 शब्द प्रति मिनिट असेल. त्या संदर्भातील सर्टिफिकेट असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. किंवा दोन्ही सर्टिफिकेट तुमच्याकडे असल्यास तुम्हाला प्राधान्य या ठिकाणी दिलं जाईल. टंकलेखन इंग्रजीचा वेग तुमचा 40 शब्द प्रति मिनिट आणि मराठीचा 30 शब्द प्रति मिनिट या ठिकाणी असणं आवश्यक आहे. सोबत MSc तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. टंकलेखक या पदासाठी 10वी उत्तीर्ण तुम्ही असाल आणि लघुलेखनाचा वेग तुमचा किमान 80 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग तुमचा 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग तुमचा 30 शब्द प्रति मिनिट अर्हतेचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. या ठिकाणी अर्ज जे आहेत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करावे लागणार आहेत. अर्ज जे आहेत त्या ठिकाणी 10/10/2024 पासून सुरू झालेले आहेत आणि 31 डिसेंबर 2024 पर्यंतची या ठिकाणी अर्ज करण्यासाठी तुम्हाला मुदतवाढ जी आहे देण्यात आलेली आहे. परीक्षा शुल्क जे आहे त्या ठिकाणी खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये या ठिकाणी असेल आणि मागास प्रवर्गासाठी 900 रुपये इतके या ठिकाणी आहे. ऑनलाईन पद्धतीनेच फीस पेमेंट तुम्हाला या ठिकाणी करायचे आहेत. निवड जी आहे तुमची कॉम्प्युटर बेस्ड ऑनलाईन एक्झामच्या माध्यमातून या ठिकाणी केली जाणार आहे. त्यामध्ये तुम्हाला मराठीमध्ये 25 प्रश्न 50 गुणांसाठी असतील. इंग्रजीचे देखील या ठिकाणी 25 प्रश्न 50 गुणांसाठी म्हणजे प्रत्येक प्रश्न 2 गुणाचा या ठिकाणी तुमचा असणार आहे. त्यानंतर सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी असे 25 प्रश्न तुम्हाला 50 गुणांसाठी या ठिकाणी असणार आहेत. असे एकूण या ठिकाणी 200 गुणांची परीक्षा तुमच्या या ठिकाणी कॉम्प्युटर बेस्ड या ठिकाणी असेल. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा. आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थित वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा. जाहिरातीची लिंक तसेच ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.